नमस्कार भयरसिकांनो. भयसम्राट नारायण धारप हे नाव सर्वांना परिचयाचे असेल. भय म्हणजे नारायण धारप हे समीकरण झाले आहे. म्हणून आम्ही तुमच्यासाठी एक अभिनव उपक्रम घेऊन आलो आहोत. श्री नारायण धारप यांचे रहस्यमय साहित्य दर्जेदार ऑडिओ स्वरूपात प्रकाशित केल्यामुळे जे आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत आणि पुस्तके विकत घेऊ शकत नाही, जे अशिक्षित आहेत आणि ज्यांना डोळ्यांनी दिसत नाही, त्यांच्यासाठी ही कादंबरी विनामूल्य ऑडिओ स्वरूपात बनवण्याची संबंधी त्यांचे सुपुत्र डॉक्टर श्री शिरीष धारप यांनी दिली. त्याबद्दल मनापासून त्यांचे आभार. या कादंबरीचे सर्व मालकी हक्क लेखक व प्रकाशक यांच्याकडे सुरक्षित आहेत व घोर मैफिल चॅनल या साहित्याच्या मालकीचा कोणताही दावा करत नाही. दहाच्या सुमारास लोक किसाबाईच्या खोलीत घुसले होते. एका बाजूला जयदेव आणि दुसऱ्या बाजूला रामदास वेडेवाकडे पडलेले होते. किसाबाईचा शवाचा पत्ता नव्हता. लोकांनी त्या दोघांच्या तोंडावर पाणी मारलं, नाकापाशी कांदा धरला, त्यांना गदागदा हलवलं. तेव्हा कुठं ते दोघं अर्धवट शुद्धीवर आले. त्यांची हकीकत अगदी त्रोटक होती. किसाबाईच्या शवाचं ते दर अर्ध्या तासानं निरीक्षण करीत होते. मध्येच केव्हा तरी त्या दोघांना मूर्छा आली. त्यानंतर काय झालं ते त्यांना समजलंच नाही. ही हकीकत ऐकून काहींनी कुरकुर केली, काहींनी गुरगुर केली, पण पोलिसात वर्दी देण्यापलीकडे इतर काही करणं कोणाच्याच हातात नव्हतं. 7:30च्या सुमारास जयदेव व रामदास दोघं सकूकडे आले. सकूचा पत्ता नव्हता, शिंदेचाही पत्ता नव्हता. ते तसेच जयदेवच्या खोलीत आले आणि दारातच थांबले, कारण खोलीत त्यांची वाट पाहत 11-12 वर्षांचा एक मुलगा खोक्यावर बसला होता आणि त्याच्याकडे पाहता पाहता जयदेवला एक मोठी विलक्षण भावना जाणवली. त्यात नवलाचा भाग होता आणि पुनर्प्रत्ययाचाही भाग होता. कितीतरी वर्षांपूर्वी तो स्वतः असाच 11-12 वर्षांचा असताना घाबरून गोठून गेला होता. या मुलाकडे पाहता पाहता त्याला तीच आठवण आली. ही भेट साधी नाही, त्यात योगायोगापेक्षा इतर काहीतरी आहे आणि ते चांगलं नाही. त्याला मनोमन वाटलं. तो भेटीचा क्षण लांबत होता आणि जयदेवला छातीवर दडपण आलंसं वाटत होतं आणि त्या मुलालाही काहीतरी जाणवलेलं दिसलं, कारण खोक्यावरची त्याची पकड घट्ट झाली आणि तो म्हणाला, व्यास, जयदेव व्यास. तो नेमका जयदेवकडेच पाहत होता. हो, ते माझंच नाव आहे, पण तू कोण? तुझं काय काम होतं? मी एकनाथ देशमुख. जयदेव, मी तुम्हाला काहीतरी सांगायला आलो आहे. ती अगदी वाईट बातमी आहे. त्याचा पांढरा फेक गोरापान चेहराच ते सांगत होता, पण तरीही अगदी शेवटच्या क्षणापर्यंत जयदेवला कल्पना आली नाही आणि ते शब्द ऐकले तेव्हा त्याला मस्तकावर घणाघाती प्रहारच झालासा वाटला. जयदेव, मीरा गेली आहे. मीरा त्यांच्यात गेली आहे. एकनाथ बोलत होता. दंडीच्या हातात सापडली हवेलीच्या तळघरात. मात्र त्या मुजामेला मी मारला. निदान त्याचं डोकं फोडलं आणि एक हात तरी मोडला. रामदास नुसता आ करून पाहत होता. जयदेवचा घसा कोरडा पडला होता. जीभ टाळाला चिकटली होती. श्वास छातीत रुकला होता. तो बोलूच शकत नव्हता. रामदासनं आधार देत देत त्याला खाटेवर बसवलं आणि मग तो एकनाथला म्हणाला, आता सांग बरं सर्वप्रथमपासून तुझा यात कसा काय संबंध आला? पण जयदेव अजूनही कोणत्या तरी असंदर्भ जगात तरंगत होता. आठवणी मागं पुढं होत होत्या. वेळेची गल्लत होत होती. त्याच्या डोळ्यांसमोर मीराचा हसरा चेहरा आला. काळजात कळ उठण्यापूर्वीच त्याला दिसलं की ती मीरा नाही, सुनंदा आहे. रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर पडलेली. नाही, मीराच आहे, पण ती आता हसत नव्हती. हाताची मूठ आवळून त्यानं ती 1दा, 2दा, 3दा जोरजोरानं भिंतीवर आपटली. वेदना झणझणत मेंदूपर्यंत पोचल्या आणि मग हे असंबद्धतेचं कवच फुटलं. तो भानावर आला. एकनाथच्या चेहऱ्याकडे एकच नजर टाकली की दिसत होतं, तो थापा मारीत नाही आहे, तो भ्रमिष्ट नाही आहे. सर्व काही कटू, जहरी, जीव घेणं दारुण सत्य आहे. मीरा गेली होती. एकनाथनं त्याच्या खिडकीबाहेर त्याला रघु सोनार दिसल्यापासूनची सर्व हकीकत सुसंगत वार सांगितली आणि मग रात्रीचा प्रसंग. तुझी खात्री आहे ती मीराच होती? जयदेवचा एकच प्रश्न. हो जय, आय एम सॉरी. रामदास म्हणाला. त्याला जयदेवच्या व्यथित चेहऱ्याकडे पाहवत नव्हतं. सुनंदाचा साधा अपघात झाला होता, केवळ अपघाती मृत्यू.
मीराचं तसं नव्हतं. तिचं आयुष्य तर संपलंच होतं, पण मृत्यू आला नव्हता. ती एका अघोरी योनीत खेचली गेली होती. अघोरी, अमानवी, विश्वासघातकी, स्वतःच्या मित्रांवर, नातेवाईकांवर उलटणारी, त्यांचा सत्यानाश करणारी योनी. मीरा त्या अधम अवस्थेला पोहोचली होती. जयदेव नुसता स्वतःशी मान हलवत होता. घटना इतक्या वेगानं होत होत्या की त्याच्या मनाला तोल सावरायलाही फुरसत मिळत नव्हती. एक धक्का जरा कमी होतो न होतो तोच दुसरा धक्का, पहिल्याहूनही तीव्र आणि पहिल्याहूनही वाईट. जय, हे घे. रामदासनं 2-3दा हाका मारल्यावर मग जयदेवचं त्याच्याकडे लक्ष गेलं. रामदासच्या हातात 2 लहान पांढऱ्या गोळ्या होत्या. गोळ्या हातात घेऊन जयदेव नुसता शुंभासारखा त्या गोळ्यांकडे पाहत राहिला. घेऊन टाक, रामदास म्हणाला. तशा जयदेवनं दोन्ही गोळ्या तोंडात टाकल्या व रामदासनं पुढं केलेल्या भांड्यातलं पाणी संपवलं. तो तसाच आंधळ्यासारखा दाराकडे निघाला. रामदासने त्याचे दोन्ही हात धरून ठेवले. जय, कुठं चालला आहेस? त्या दंडीचा काटा काढायला, त्या दंडीचा निकाल लावायला. त्याला जोरानं मागं वळवत रामदास म्हणाला. जय, तुझा राग मी समजू शकतो, पण त्या रागाच्या भरात तू अविचार करतो आहेस. तो दंडी काय साधासुद्धा कोणी आहे असा सहजासहजी हातात सापडायला? तो कोण आहे, कुठून आला, कशासाठी आला, दुर्गापुरातच का आला, कसा आला यावर काही विचार केला आहेस का? डोकं हातात धरून जयदेव मटकन खाटेवर बसला. मला काहीच सुचत नाही आहे रे रामदास. जय, तो दंडी साधा माणूस नाही, खऱ्या अर्थानं माणूसही नाही. त्याच्याशी मुकाबला करायचा म्हणजे सर्व बाजूंनी तयारी हवी, शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिकही. हो, तुला समजत नाही का, हे रोजच्यापेक्षा वेगळं आहे, वेगळ्या मितीतलं आहे. तो दंडी काही साधा गुन्हेगार, खुनी, दरोडेखोर नाही. तो एका वेगळ्या पातळीवर आहे. तिथं आपल्याला पोहोचलं पाहिजे. आधी शारीरिक तयारी. कालची रात्र उलघालीची गेली. दुपारी 12पर्यंत विश्रांती घ्यायला हवी. मला वाटतं तू ऐनवेळी मुळीच माघार घेणार नाहीस, तेव्हा मानसिक सिद्धता झालेलीच आहे. आपल्याला तुझ्या त्या केरकर गुरुजींचीही गाठ घ्यायला हवी. असा मोठे डोळे करून पाहू नकोस माझ्याकडे. धर्म ही मानवाची एकत्रित सामूहिक शक्ती आहे, त्याचाही आधार घ्यायला हवा. रामदास बोलत असताना जयदेवचे डोळे मिटायला लागले होते. त्याला खाटेवर आडवा करीत रामदास म्हणाला. एकनाथ, इथं अर्धा तास थांबतोस का? मी एवढ्यातच जाऊन येतो, मग तू गेलास तरी चालेल. एकनाथनं नुसतीच मान हलवली. रामदास बाहेर पडला. तो पोस्टात चालला होता. जयदेवच्या परवा रात्रीच्या हकीकतीनंतर त्यानं मनाशी काही अंदाज बांधले होते. समस्येचं स्वरूप समजल्यावर मग त्यावर इलाज समजण्यासाठी त्यानं एका अधिकारी व्यक्तीला तार केली होती आणि आज सकाळी तारेचं उत्तर आलं असणार अशी त्याची खात्री होती. सकाळची 8ची वेळ होती. वास्तविक दुर्गापूर म्हणजे अर्धवट खेडं, अर्धवट गाव होतं. पहाटेपासूनच लोक कामाला लागत असत, पण आज रामदासला सर्वत्रच एक ढिलाई, आळस, बेफिक्री दिसत होती. वाड्यांची दारं बंद होती. झाडलोट व संडास मार्जन झालेलं नव्हतं. दुकानांच्या फळ्या बंद होत्या. एखाद्याच्याच दुकानाची एखादी फळी उघडी होती. रस्त्यावर लोकही अगदी तुरळकच होती. आणि एक प्रकारच्या विषण्णतेनं त्याच्या मनात विचार आला. दुर्गापूरमध्ये येव्हानाच ते सर्वत्र पसरले आहेत. आम्ही आता खूप जण आहोत. मीरा म्हणाली होती. पोस्ट ऑफिसात त्याच्या तारेचं उत्तर आलं होतं. पोस्ट ऑफिस तरी किती दिवस चालू राहणार आहे? एक खिन्न विचार त्याच्या मनात आला. तार हातात घेता घेता त्याला नवलानं वाटलं. पाठवणारा आणि स्वीकारणारा, त्यांनी काय अर्थ लावला असेल या त्रोटक वरवर निरर्थक वाटणाऱ्या शब्दांचा? क्रियापद आणि सर्वनाम वगळून, शिवाय फार टोचतील असे शब्द गाळून तार केलेली होती. रामदासनं तारेचा अर्थ लावला तो असा होता. शंका अशक्य वाटते, पण दुर्दैवानं खरी ठरली तर सूर्यास्तानंतर काहीही करू नकोस. साध्या हत्यारांचा उपयोग नाही. मंतरलेला सुरा किंवा भाला उपयोगी पडेल. नाहीतर ॲश, पेरू, फणस या झाडांची अणकुचीदार फांदी वापर. त्यांचे मानवी हस्तकही वावरत असतात. दिवसा आणि रात्री त्यांना साधी हत्यारं चालतात. लाकडी सूड काळजातून आरपार जायला हवा. मग मुंडगं तोडून काढलं पाहिजे किंवा पुरायचं असल्यास जमिनीत पालथा झोपवला पाहिजे. तीर्थ, अंगारा, जपमाळ, क्रॉस, ताईत अशी पवित्र वस्तू सतत जवळ ठेव. नात्यातली, ओळखीचं, निकटचं कोणी त्यात सापडलं असेल तर सर्वात जवळच्या माणसाला भाला चालवायचा आहे. हे क्रौर्य नाही, त्या आत्म्याची सुटका आहे. दिवसा जरी त्यांना हालचाल करता येत नसली तरी त्यांच्या नजरेला नजर द्यायची नाही.
डोळ्यांकडे पाहायचं सुद्धा नाही. स्वतःजवळ पांढरा गुलाब, निशिगंध, मोगरा, पांढरं कमळ, पांढरी लिली अशांसारखी फुलं ठेव. गळ्यात लसणीच्या पाकळ्यांची माळ घाल. मनाचं पावित्र्य हाही एक घटक आहे. पूर्वीच्या पापांबद्दल तुमची ज्या कोणा देवावर श्रद्धा असेल त्याच्याजवळ पश्चाताप व्यक्त करा. शेवटी शुभेच्छा, तुझ्या कार्यात तुला सुयश लाभो. रामदासनं तार वाजली. नंतर तिचे बारीक बारीक तुकडे करून परत येताना एक एक वाऱ्यावर सोडला. बहुतेक सर्व मजकूर त्याच्या अपेक्षेप्रमाणेच होता. सकूच्या घरी परत येताना त्याला दिसलं की दिवस चांगलाच वर आला होता. पण गावातली हालचाल तशीच थंड, मंद, सुस्त, बेफिकीर होती. दुर्गापूरच्या गळ्याला नख लागलं होतं. गाव या अर्थानं त्याच्या गेल्या 1-2 रात्रीतच मृत्यू झाला होता. आता दिसत होती ती मेलेला प्राणी मेल्यावरची हातपाय झाडतो त्या प्रकारची एक केवळ प्रतिक्षिप्त क्रिया होती. दुर्गापूर मेलं होतं. रामदास परत आला तेव्हाही घरात फक्त जयदेव आणि एकनाथच होते. बाकीच्यांची चौकशी करण्याचं प्रयोजनच नव्हतं. ते पडताळात, तळघरात, विहिरीच्या कपारीत, बळदात, जुन्या पेटात असे अंधाऱ्या जगातून बसले असतील. ती काही झोप नाही, सुषुप्ती नाही, बेशुद्धी नाही, नुसती कलेवर, चेतनाहीन. त्यांच्यात फक्त सूर्यास्तानंतर चेतना येईल. ती भूक, रक्ताची, अघोरी, न संपणारी भूक. जयदेव तसाच झोपलेला होता. एकनाथ तसाच पहाऱ्यावर होतास. आता तू गेलास तरी चालेल एकनाथ. रामदास म्हणाला. तुम्ही डॉक्टर जैन, रामदास जैन हो ना? हो, पण तुला कसं माहीत? ती मीरा, ती तुमच्याही नावाचा उल्लेख करीत होती. डॉक्टर, मी येऊ का तुमच्याबरोबर त्या हवेलीत? अर्थात तू लहान म्हणून मी तुझा अपमान करीत नाही, पण एकनाथ, तिथं खरंच धोका आहे. तुला जास्त सांगायलाच नको. का विनाकारण धोक्यात घालतोस तुझा जीव? त्यानं माझे मित्र नेले. मलाही तो नेणार होता. आणि घरी आईवडिलांना काय सांगणार आहेस? आता त्याला काही अर्थ आहे का? ते दोघं चांगले आहेत, माझ्यावर फार प्रेम करतात, पण यातलं त्यांना काय कळणार? त्यांचा विश्वास कसा बसणार? ऑल राईट, तू येण्याचा हक्क कमावला आहेस. एकनाथ, तू असं कर, इथंच थांब. मी जेवणाची काही व्यवस्था होते का पाहतो. 12च्या सुमारास जयदेव जागा झाला. तोपर्यंत रामदासने जेवणाची व्यवस्था केली होती. मुख्य म्हणजे सकूच्या स्वयंपाकघरातच त्याला लसणीच्या कांद्यांचा जुळगा मिळाला होता. अर्थात त्यात नवल असं काही नव्हतं. त्यानं लसणीच्या पाकळ्यांच्या 4-5 माळा तयार केल्या होत्या. त्यांचं जेवण म्हणजे नुसता फार्स होता. वाड्यात त्या तिघांखेरीज कोणीही नव्हतं. निदान वर नव्हतं. सांदी कोपऱ्यात शोध घ्यायची त्यांची तयारी नव्हती. ते तिघं जयदेवच्या खोलीत जमले होते. जय, हवेलीत जाण्याआधी आपण तुझ्या केरकर गुरुजींकडे जाऊ. जयदेवला ती सूचना तितकीशी पडली नाही, पण त्यानं विरोधही केला नाही. ते तिघं केरकर गुरुजींच्या घरी पोचले तेव्हा 1 वाजला होता. गुरुजी जेवण आटपून नुकतेच अंगणातल्या खाटेवर येऊन बसले होते. जयदेवला पाहताच त्यांची मान हलली. मग रामदास आणि एकनाथ त्यांच्याकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं. मागं सरून त्या तिघांना त्यांनी खाटेवर जागा करून दिली. जयदेवनं वेळ दवळला नाही. बसल्या बसल्या त्यानं सुरुवात केली. गुरुजी, 2-3 दिवसांपूर्वी मी आपल्याला भेटलो होतो. तेव्हा आपलं नाईक पती-पत्नी आणि नाईकांची हवेली या संबंधात बोलणं झालं होतं. आठवतं? अर्थात आठवतं. तो काही विसरण्यासारखा विषय नाही. गेल्या 2 दिवसात खूपच काही घडलं आहे आणि सर्व एकूण एक वाईट आहे. नाईकांच्या हवेलीबद्दल माझ्या मनात जो संशय होता तोच खरा ठरला आहे. हवेलीत आता दंडी नावाच्या एकानं ठाण मांडलं आहे. रघु, जाधव, किसाबाई, नंतर मीरा या सर्वांची हकीकत जयदेवनं सांगितली. आम्ही तुमच्याकडे तुम्हाला अशी विनंती करायला आलो आहोत की आम्ही आता त्या नाईकांच्या हवेलीकडे चाललो आहोत. तिथं जे काही असेल त्याचा नाश करायला. तुम्ही आमच्याबरोबर चला. गुरुजी म्हणाले, पण त्यांना फारसं आश्चर्य वाटलेलं दिसलं नाही. हो, आम्हाला धर्माचंही संरक्षण हवं. कदाचित प्राचीन ऋषींमुनींसारखी तुमच्यात मंत्रशक्ती नसेल, पण तरीही 3-4 हजार वर्षांचा आपला जो प्राचीन धर्म आहे त्याचे तुम्हीच एकमेव प्रतिनिधी आहात. माझा संघर्ष विकारांचा, भावनांचा आहे. डॉक्टर रामदास जैन हा अधिभौतिक वैद्यकीय विज्ञानाचा प्रतिनिधी आहे. पण या त्रिकोणाची आध्यात्मिक, सांस्कृतिक पवित्रतेची 3री बाजू पुरी व्हायला हवी. म्हणून तुम्ही यावत अशी आमची तुम्हाला विनंती आहे. भूतकेत, राक्षस, निशाचर हे आपल्या धर्मात देवाचे वैरी नाहीत. रामदास म्हणाला, सृष्टीचक्रांच्या आऱ्यांपैकीच तेही आरे आहेत.
निसर्गाचा जो कोणी नियंता आहे त्याच्या नियमांनुसार, त्याच्या योजनेनुसार ते कार्य करीत असतात. पण प्रत्येक शतकात किंवा सहस्त्रकात काहीतरी अमानवी, अनैसर्गिक, विकृत, शापित, भ्रष्ट असं काहीतरी निर्माण होतं. त्याच्या नाशासाठी धर्माला आपली सर्व शक्ती एकटावी लागते. माझ्याकडून तुमची खरोखरीच काय अपेक्षा आहे? आमची शारीरिक व वैज्ञानिक शक्ती अपुरी पडण्याची शक्यता आहे. तुमची आध्यात्मिक शक्तीच आमचं संरक्षण करू शकेल. असं अर्थात तुम्हाला कल्पना नाही तुम्ही मला काय करायला सांगत आहात याची. रोजचे कुळाचार आणि काही परंपरागत संकेत आहेत. जेव्हा मी आता तुमच्याबरोबर येईन तेव्हा प्रत्यक्ष धर्माधिष्ठित देवतेचा प्रतिनिधी म्हणून येईन. मी आजवर अनेक धर्मकार्य चालवली. मी काही मोठा आदर्श पुरोहित नाही. मूळ आदेशाचं काटेकोर पालन माझ्याकडून झालेलं नाही. पण आजकालचा जमाना सर्व काही चालवून घेण्याचा आहे. पण आता मी ही भूमिका घेतली की मला जाणीव होते की माझ्या मागे एक अनादी, रहस्यमय, जीवाचा थरकाप करणारी महान शक्ती उभी आहे. त्या शक्तीचं वाहन होण्याची माझी पात्रता आहे का? धर्म ही एक शक्ती आहे, ही एक चेतना आहे. केवळ लहरी खातर त्यांना हात लावणं महापाप ठरेल. आणि मग गुरुजी खड्या आवाजात म्हणाले, पण धर्म हा अधर्माचा, विकृतीचा, अनैसर्गिकाचा नाश करण्यासाठीच उदयास आला आहे आणि मी तुमच्याबरोबर यायला तयार आहे. त्यांचा आवाज खाली आला. आयुष्याची 75 वर्ष कदाचित मी अशाच एखाद्या आव्हानाची वाट पाहत असेल. 25-30 वर्षांपूर्वी नाईक पती पत्नी माझ्याकडे आले होते. मी त्यांना 2 मंत्र सांगून परत पाठवलं. कदाचित मीच त्यावेळी त्यांच्याबरोबर जायला हवं होतं का? त्या एका प्रमादाच्या परिशीलनासाठी तर मला ही संधी परत मिळत नसेल ना? काहीही असो, मी येतो. 5 मिनटं थांबा. गुरुजी आत गेले. 2-3 मिनिटातच ते बाहेर आले तेव्हा त्यांनी आपल्या खांद्यावर पांढरं उपरणं टाकलं होतं आणि हातात कमंडलू घेतला होता. ते सर्व निघाले तेव्हा गुरुजींनी दाराला साधी कडीसुद्धा घातली नाही. वाटेत ते एका ठिकाणी थांबले. केरकर गुरुजींची त्या घरात ओळख होती. गुरुजी सरळ मागच्या बागेत गेले. ते 5-7 मिनिटांनी बाहेर आले तेव्हा त्यांच्या उपरण्यात 5-6 जातींची अनेक पांढरी फुलं होती. वाटेत आणखी एकदा त्यांना थांबावं लागलं, लोहाराच्या दुकानाशी. रामदास आत गेला. तो बाहेर आला तेव्हा त्याच्या हातात एक चांगला जड हातोडा होता. जयदेवला गळा एकदम आवळल्यासारखं झालं. हा हातोडा वापरून मीराच्या वक्षातून तिच्या छातीत लाकडी सूर आरपार खुपसायचा. केवळ त्या कल्पनेनंही त्याच्या पोटात गलबलायला लागलं होतं. लसूण आणलीत? गुरुजींनी विचारलं. रामदासनं हातातली पिशवी दाखवली. मी प्रत्यक्ष कधी पाहिलेलं नाही, गुरुजी पुढे म्हणाले. पण त्याचा उपयोग होत असेल आणि असला तर कसा? ॲलर्जीचा काहीतरी संबंध असावा, पण तुम्ही विचारता? रामदास म्हणाला, का विचारू नये? समजा या योनीचं अस्तित्व मी मान्य केलं, पण त्याचा अर्थ असा नाही की मी त्यांना नैसर्गिक नियम लागूच नाहीत असं समजतो. तशा दंतकथा कितीतरी आहेत. कोणी म्हणतं त्यांची प्रतिबिंब आरशात दिसत नाहीत, तेव्हा त्यांना आरसा सहन होत नाही. कोणी म्हणतं त्यांना आकार बदलता येतात, ते कधी लांडग्यासारखे तर कधी प्रचंड वटवागळ्यासारखे दिसतात. कोणी म्हणतं त्यांना अगदी धुरासारखे एखाद्या लहानशा फटीतूनही जाता येतं. असेलही. आपल्याला हे माहीत आहे की त्यांना वेदना होतात, त्यांना दृष्टी आहे, ते ऐकू शकतात, बोलू शकतात. पण त्यांची वेदना मानवी नाही, त्यांना मानवी भावना नाहीत, प्रेम नाही. बरोबर आहे, त्यांना प्रेम नाही. दया, माया, सहानुभूती, करुणा, पश्चाताप, कृतज्ञता यांच्यातली एकही भावना नाही, कारण ते मानव नाहीत. ते चौघ हवेलीच्या कंपाऊंडमध्ये शिरले तेव्हा दुपारचे 2:30 वाजले होते. सर्वत्र शांतता होती. 2-3 झाडं होती, पण त्यांच्यात पक्ष्यांची किलबिल नव्हती. खाली गवत होतं, पण त्यात कीटकांची किरकिर नव्हती. एक भयगर्भ शांतता. बाहेरच्या मोठ्या दाराला एक भक्कम पितळी कुलूप लावलेलं होतं. मागच्या एखाद्या खिडकीतून? रामदास साशंक आवाजात म्हणाला. त्याची आवश्यकता नाही, गुरुजी पुढं होत म्हणाले. त्यांनी तीर्थ हातात घेतला आणि अशा अर्थाचा एक मंत्र म्हटला. सृष्टीनियंता आणि परमेश्वर यांच्या अधिकारानं मी आज्ञा करतो की या वास्तूतील पापी अमंगल अस्तित्वांनो या क्षणी चालते व्हा. आणि त्यांनी हातातील तीर्थ दारावर शिंपडलं आणि हवेतल्या हवेत त्या जलकणांचं परिवर्तन तप्त उद्दीपित धातुरसाच्या कणात झालं. तो एखाद्या प्रकाशबिंदूचा फवाऱ्यासारखा फवारा त्या दारावर आपटला. वीज पडल्यावर सुटतो तसा ओझोनचा वास सुटला. दाराची लाकडं करकरली. दारावरचा रंगीत काचांचा अर्धगोलाकार फॅनलाईट एकाएकी तळकला, बाहेर फिरकवला गेला. दोन्ही बाजूंच्या खिडक्यांवरची रिफाडं कचाकच उखळली. रिफाडं
त्या मागोमाग तावदानांच्या काचा खळखळत अंगणात पडल्या. दारावरच्या कोयंडाला लावलेलं पितळी कुलूप खाली पायरीवर पडलं होतं. ते वितळून त्याचा वेड्या वाकड्या आकाराचा गोळा तयार झाला होता. एकनाथनं एक हात त्याच्याजवळ नेला. मग दुरूनच त्याला उष्णतेची झळ लागली. त्यानं हात मागे घेतला. गुरुजी स्वतः आपल्या शब्दांच्या परिणामानं चकित झालेले दिसले. जयदेवनं दाराला स्पर्श करताच दार सहज आत उघडलं. 4 जण आत आले. जयदेव 2 पावलांवरच थांबला होता. प्रश्नार्थक चेहऱ्यानं तो आसपास पाहत होता. तोच तो जिना समोर होता. वर जात होता. तेच ते चौकोनी टेबल जिन्याच्या पायथ्याशी होतं. तोच तो अर्धवट प्रकाश. तीच ती नीरव शांतता. पण तरीही येथे काहीतरी वेगळं होतं. काहीतरी फरक होता. आधी वर जाऊन त्या मुजामेची हालत पाहू, रामदास म्हणाला. जयदेव शेवटून चढत होता, पण तरीही तो जिना चढायला लागताच कितीतरी वर्षांपूर्वीची ती आठवण वर आली. शरीरावरचे केस शहारले होते. श्वास जोरानं यायला लागला होता. आज इतक्या वर्षांनंतर तो पुन्हा त्या खोलीला भेट देणार होता. ती मागची वेळही अशीच दुपारची होती. रामदासनं दार आत ढकलता जयदेवची नजर वर तुळईकडे गेली आणि तो तार स्वरात चिरक्या आवाजात किंचाळला. पण तुळईला बापूसाहेब नाईक किंवा त्यांचं भूत लोंबकळत नव्हतं. तुळईला मुजामे लोंबकत होता. साधा नाही, उलटा. दोन्ही पाय एकत्र बांधून त्या पायांनी त्याला टांगला होता. त्याचा गळा फाळलेला होता. डोळे काचेचे, निर्जीव होते. ती मंद नजर त्यांच्यावर, त्यांच्यातून आर पार त्यांच्या मागं जात होती. त्याच्या शरीरात रक्ताचा टिपूस नव्हता. तो लुचून कोरडा केला होता. बापरे, बापरे, गुरुजी स्वतःशी म्हणत होते. ते सर्वजण, गुरुजी आणि रामदास पुढं आणि एकनाथ व जयदेव मागं, असे सावकाश मुजामेजवळ गेले. मुजामे आडदांड शरीराचा होता. त्याला उलटा टांगाला काय जबरदस्त शक्ती लागली असेल. जयदेव मनाशी विचार करीत होता. अमानवी शक्ती. रामदासनं मनगटावरच्या बाजूनं मुजामेच्या कपाळाला स्पर्श केला. त्याचा एक हात आपल्या हातात घेतला. 18-20 तास तरी होऊन गेले त्याच्या मृत्यूला. तो म्हणाला, पण किती भयानक मृत्यू. कोणी केलं असेल? का? दंडी. एकनाथ निर्विकार चेहऱ्यानं मुजामेकडे पाहत म्हणाला. क्षणभर रामदासला एकनाथचीच जास्त भीती वाटली. तो लहान मुलगा राहिला नव्हता. अर्थात जयदेव म्हणाला, एकनाथला त्यानं हातातून निसटून जाऊ दिलं, हाच त्यांचा अपराध आणि म्हणून ही शिक्षा. इतरांसारखं त्याला मृत्यूनंतर लुचाईचं अर्ध आयुष्यही नाही. चला चला तळघराकडे, एकनाथ वळत म्हणाला. ते जिन्यावरून रांगेनं उतरले. दिवाणखान्यातून आत माझघरात गेले. तिथून आत स्वयंपाकघरात गेले. तळघराची झडप लावलेली होती. गुरुजींनी दोन्ही हातात 2 पाल धरून दरवाजा उघडला. काळं खुलं झालं. आतून कुचक्या, नासक्या, सडक्या दुर्गंधीचा भपकारा आला आणि पुन्हा एकदा जयदेवला काहीतरी फरक जाणवला. रामदासनं टॉर्च काढला होता. तो शिलगावताच प्रखर प्रकाशाचा झोत खाली पायऱ्यांवर पडला. त्या प्रकाशात ते खाली निघाले. 6-7 पायऱ्या झाल्यावर जिन्याला वळण होतं. 6 पायऱ्यांनंतर खालची फरशी लागली. टॉर्चचा प्रकाश आत फिरला. प्रकाशात मध्येच एकदा एक मोठी लांबट पेटी येऊन गेली. मग प्रकाश एका टेबलावर पडला. टेबलावर एक पांढरा लिफाफा होता. रामदास पुढं झाला. डॉक्टर, गुरुजी म्हणाले. सांभाळून, काहीतरी फसवेगिरी असेल. नाही, जयदेव म्हणाला. त्याला फरक म्हणजे काय ते आता उमगलं होतं. दंडी इथं नाहीच आहे. तो इथून गेला आहे. नाहीतरी मला ते आधीच जाणवलं असतं. तो लिफाफा आपल्यासाठी आहे. आपण येणार याची त्याला कल्पनाच होती. जयदेव पुढं आला आणि थरथरत्या हातांनी त्यानं लिफाफा उचलला. कागद जुना, उंची होता. 1 सेकंदभर त्याच्याकडे पाहून त्यानं त्याचं टोक टरकावलं. आत एकच कागद होता, तसाच जुना, उंची. रामदासनं टॉर्चचा प्रकाश कागदावर टाकला. बारीक उभ्या अक्षरातला मजकूर त्या सर्वांनी एकाच वेळी वाचला. माझ्या प्रिय मित्रांनो, शेवटी तुम्ही इथपर्यंत येऊन पोचलात तर फारच छान. मला लोकांचा सहवास नेहमीच प्रिय असतो. सूर्यास्तानंतर तुम्ही आला असतात तर मी मोठ्या आनंदानं स्वतःच तुमचं स्वागत केलं असतं. पण तुम्ही दिवसा उजेडीच येणार अशी माझी कल्पना आहे. तेव्हा मी इथं नसणंच बरं.
पण मी तुमच्या स्वागतासाठी एक भेट ठेवली आहे. तुमच्यापैकी एकाला ती अतिशय प्रिय होती. जयदेव, मी तिला तुझ्यासाठी मागे ठेवली आहे. इथपर मला तिची जरुरी नाही. जयदेव, बघू तुझा हात कसा काय चालतो तो. बाळ एकनाथ, तुझ्यामुळे मी एक अत्यंत विश्वासू, हुशार, कर्तबगार नोकरास मुकलो आहे. माझ्या हातातून त्याचा मृत्यू झाला. माझी भूक मला आवरली नाही. एकनाथ, तुझा बंदोबस्त करताना मला फार फार आनंद होणार आहे. मला त्याआधी तुझे आई वडील आज रात्री किंवा उद्या रात्री, एवढ्यात केव्हा तरी हे नक्की. आणि भटजी बुवा, तुम्ही आलात का त्यांच्याबरोबर? दुर्गापुरात आल्यापासून माझं तुमच्यावर लक्ष आहे. शेवटी आपण प्रतिस्पर्धीच, नाही का? पण हा तुमचा धर्म आणि तुमचा देव काही माझा पहिला शत्रू नाही. त्याआधीही खाल्डियात, त्याआधीही सुमेरमध्ये, त्याआधी अटलांटामध्ये मला जबरदस्त प्रतिस्पर्धी भेटले. त्या सर्वांना पुरून मी उरलो आहे. तुमच्या रुचा रचणारे घोड्यांवरून प्रवास करीत होते आणि चर्माचे तंबूत राहत होते. तेव्हापासून मी प्राचीन होतो. पण याचा अर्थ मी तुमच्या धर्माला कमी लेखतो असा मुळीच नाही. पावित्र्याची शक्ती मी सुद्धा जाणून आहे. पण या धर्माचा ध्वज मिरवणारे तुम्ही भटजी, तुम्ही तथाकथित गुरुजी, तुमचं काय? दिवस तुमचा आहे तर रात्र माझी आहे. प्रकाश तुमचा आहे तर अंधार माझा आहे. तुम्ही शुभ्र पांढरे आहात तर मी पूर्ण काळा आहे. पण भटजी बुवा, मी तुमच्यापेक्षा हजारो पावसाळे जास्त पाहिले आहेत. कसोटीचा क्षण येतो तेव्हा श्रद्धेच्या आणि विश्वासाचा कस लागतो. तुमची ही अग्निपरीक्षा व्हायची आहे. मग पाहूया. आणि ते डॉक्टर जैनही हे पत्र वाचत असतीलच. ठीक आहे, आपली सर्वांची पुन्हा गाठ पडणारच आहे. सध्या तुमच्या पुढचं काम संपवा. मग भेट झाली की मी प्रत्येकाचं खास व्यक्तिगत स्वागत करणार आहे. तोपर्यंत थंडी. जयदेवच्या कापणाऱ्या हातातून कागद खाली गळून पडला. प्रत्येकाला त्याचा निरोप वर्मी घावासारखा बसला होता. एकनाथचं तोंड कळवट झालं होतं. हातांच्या मुठी गच्च आवळल्या होत्या. रामदासचा चेहरा ओढला होता. गुरुजींच्या डोळ्यात एक लकाकी होती, पण कपाळावर आठ्या होत्या. चला, रामदास म्हणाला, कारण सर्वजण त्याच्याकडेच पाहत होते. सर्वजण मिळूनच तळघराचा कोपरा वळून पुढे गेले. टेबला पलीकडे ती मोठी आडवी पेटी होती. तिच्या पलीकडे वळण होतं. टॉर्चचा प्रकाश डावी उजवीकडे हलत नव्हता. त्या कोणाचं डावी उजवीकडे काय आहे किंवा काही आहे का, इकडे अजिबात लक्ष नव्हतं. तीच ती दुर्गंधी सर्वत्र पसरली होती. नाही नाही नाही. जयदेव थबकला. 2 पावलं मागं सरत म्हणाला. टॉर्चच्या प्रकाशात मीरा आली होती. तळघरातल्या एका दगडी चौथऱ्यावरती निश्चल पडली होती. तिचं सर्व शरीर एका झिरझिरीत पांढऱ्या वस्त्राखाली झाकलेलं होतं. तिच्याकडे पाहता पाहता सर्वजण आश्चर्यानं, अविश्वासानं अवाक झाले होते. तशी मीरा सुंदरात गणना होण्यासारखी होती, पण आता तिच्यात विलक्षणच बदल झाला होता. विलक्षण आणि भयानक. मृत्यूची तिच्यावर कसलीही खूण नव्हती. गुलाबी टवटवीत गाल, लाल ओठ, नितळ त्वचा, मिटलेल्या डोळ्यांवरून रेशमी पापण्या खाली आल्या होत्या. एक हात कमरेवर होता, दुसरा खाली होता. सौंदर्याची ती ज्योत होती, पण काळवंडलेली. रामदास पुढं आला आणि त्यानं तिच्या डाव्या छातीवर बोट ठेवला. इथं जय, तो म्हणाला काळजावर. नाही नाही नाही, माझ्याच्यानं व्हायचं नाही. जयदेव पुन्हा म्हणाला गोपाळ. गुरुजी म्हणाले, हे दिसतं हे मीराचं नुसतं कवच आहे. मीरा इथं नाही, ती एका भयानक सापळ्यात सापडली आहे. तिला सोडव, तिला वाचव. तिला इजा व्हायची नाही, उलट हा तिच्यावर सर्वात मोठा उपकार होईल. रामदासनं लाकडी सूळ आणि हातोडा पुढं केला. तो काही बोलला नाही. जयदेवनं सूळ हातात घेतला. लोखंडाचा असल्यासारखा तो जड वाटत होता. नको नको, मला नका सांगू, तो अस्पष्टपणे म्हणाला.
बाकीचे तिघही मूकपणे उभे होते. कोणीही काहीही बोललं नाही. जयदेव हातातल्या सुड्याकडं हातोड्याकडे पाहत होता. त्याच्या कपाळाला सर्व शरीराला घाम फुटला होता. त्यानं सूळ कसा तरी उचलला, मीराच्या छातीवर टेकवला. ब्लाऊजची शिवण तिथंच संपत होती. सोड्याच्या अनुकुचीदार टोकानं मीराच्या त्वचेवर लहानसा खळगा पडला. त्याचे होठ थरथरायला लागले. रामदास अरे जिवंत कशावरून नाही? रामदास काही बोलला नाही. त्यानं बॅगमधून रक्तदाबाचं उपकरण काढलं. मीराच्या हाताभोवती ती पट्टी आवळली. रबरी फुगा दाबला. काड्यावरचे आकडे 0 रीडिंग दाखवत होते. त्यानं तिच्या छातीवर स्टेथोस्कोप ठेवला आणि प्रत्येकाच्या कानाला लावला. छातीत आवाज नव्हता. भयानक भीषण स्तब्धता होती. जय, हे फसवं आहे. शरीराची यंत्रणा बंद पडली आहे. मीरा गेली आहे, पण तिचं शरीर कुकर्मासाठी वापरलं जाईल. त्याच्या खांद्यावर हात ठेवीत रामदास म्हणाला, आटप. जितका उशीर करशील तितकं ते अधिक कठीण जाईल. तुझं काम झालं की तू वर जा, बाकीचं आम्ही करू. देवा मला क्षमा कर. जयदेव स्वतःशी पुटपुटला. त्यानं हातोडा वर उचलला आणि सपाट्यानं खाली आणला. घाव जोरात बसला. हाताला तो हादरा जाणवला. संबंध जन्मभर तो जाणवणार होता. तिचे डोळे खाडदिशी उघडले. भुरे मोठे मोठे डोळे. सुळ्याच्या अनुकुचीदार टोकापासून लाल भडक रक्ताची चिळकांडी उडाली. सर्व तळघरभर त्याचा गरम खारट वास पसरला. ती चौथऱ्यावर तडफड करीत होती. दोन्ही हात हवेत जोरजोरात हलत होते. गुडघे उचलले गेले होते. पाय चौथऱ्यावर दणादण आपटत होते. जबडा वासला होता. आत अनुकुचीदार लांब लांब सुळे होते आणि तोंडातून एकामागोमाग एक किंचाळ्या निघत होत्या. हातोडा वर गेला, खाली आला, पुन्हा पुन्हा पुन्हा. त्या किंचाळ्या, लाल सूळ, लाल हातोडा, लाल हात, मागं पुढं होणारा प्रकाश, तो विकृत हिडीस चेहरा, ते अनुकुचीदार लांब लांब सुळे, ते तडफड करणारं शरीर. एकदम तिच्या शरीराची पायावर कमान झाली. चेहरा वाचला आणि सुळानं केलेल्या जखमेतून लाल काळ्या रंगाचं रक्ताचं कारंज उडालं. तेच काळं रक्त तिच्या तोंडातून, नाकातून बाहेर आलं. ती शेवटची हताश आर्त दीर्घ किंकाळी. अनादी काळापासून मानवाशी शत्रुत्वच करणाऱ्या अधमाविष्काराची पराभूत किंचाळी. टॉर्चच्या प्रकाशात त्यांना असं पाहिल्याचा भास झाला की त्या शेवटच्या क्षणी तिच्या शरीरातून वाफेसारखं, धुरासारखं, ठिणग्यांसारखं काहीतरी अस्पष्ट बाहेर झेपावत आलं आणि अंधारात मिसळून गळप झालं. तिचं शरीर सैल पडलं, चौथऱ्यावर विसावलं. तोंड सावकाश मिटलं. डोळ्यांच्या पापण्या क्षणमात्र फडफडल्या. क्षणार्धच डोळे उघडले. त्याची मीरा त्या डोळ्यांतून त्यांच्याकडे पाहत होती, हसत होती. का हाही एक भास होता? रात्रीचाच वेडाचार होता. त्याच्या हातातला सूळ, हातोडा गळून पडला. सर्व काही उरकलं होतं. जय, तू वर गेलास तरी चालेल, रामदास म्हणाला. पण ते का येणार नव्हते? हो, ती मान कापणं, ते लसूण भरणं. गुरुजी, शवास अग्नी दिला तर नाही का चालणार? उद्या येऊ त्यासाठी हवं तर. आता जुनी पद्धतच चांगली, रामदास म्हणाला. जयदेव आंधळ्यासारखा तळघराच्या जिन्याकडे निघाला. टॉर्चचा प्रकाश गेला होता. समोर काही दिसत नव्हतं. पायरीला त्याचा पाय अडखळला. तो पडला. भयभीत चेहऱ्यानं त्यानं खांद्यावरून मागं पाहिलं. चौथऱ्याभोवती ते तिघं उभे होते. दापांसारखा श्वास घेत तो एक एक पायरी करत वर चढू लागला. जिन्याचं वळण तो विसरला होता. समोर भिंत लागताच दबलेली भीती पुन्हा उफाळून आली. नाईकांच्या खोलीचं दार असंच बंद झालं होतं. आता मागं काय असेल? हिरव्या काळ्या सुजलेल्या चेहऱ्याचे, दोरीला लोंबकळणारे नाईक, का उलटा लोंबकळणारा मुजामे? जयदेव हात पाय झाडत जागच्या जागी धडपड करू लागला. एका हाताला पायरी लागली. ती घेताच वरचा प्रकाश दिसला. लटपट त्या पावलावर तो वर आला. स्वयंपाकघरातून मागच्या अंगणात आला. तिथून वाळक्या गवतात आला आणि थांबला. तो सावकाश वळला. मागं पाहू लागला. मागं नाईकांची हवेली होती, पण एक साधं, दुर्लक्षित, मोळकळीला आलेलं ओसाड घर.
त्यात दुष्ट, क्रूर, अमानवी, भयानक असं काहीही नव्हतं. तो फरक जाणवण्यासारखा होता. त्या हवेलीतला भयाचा गाभा गेला होता. ते आता निरुपद्रवी झालं होतं. त्याचे विषारी दात उपटले गेले होते.